पुणे ते नागपूर असा तब्बल 800 किलोमीटरहून अधिकचा प्रवास पूर्ण करून मंगळवारी युवा संघर्ष पदयात्रा ही नागपूर शहरात दाखल झाली। खासदार शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत यावेळी नागपूर येथे सांगता सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्याला महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षातील महत्त्वाचे नेते, आमदार उपस्थित होते। यावेळी युवा संघर्ष यात्रेदरम्यान सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी, शेतकरी, युवा तसेच विविध संघटना यांनी आपल्या मागण्यांचं दिलेलं निवेदन स्वीकारण्यासाठी सरकारने आपला प्रतिनिधी पाठवून ते निवेदन स्वीकारावं असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाला सकाळीच कळवूनही संध्याकाळपर्यंत कोणीही प्रतिनिधी न आल्यानं सभास्थळावरून आमदार रोहित पवार यांनी आपला मोर्चा निवेदन देण्यासाठी थेट विधान भवनाकडे वळवला। दरम्यान शांततेत विधान भवनाकडे जात असलेल्या युवा संघर्ष यात्री आणि आमदार रोहित पवार यांना पोलिसांनी बॅरिकेड्स लावून थांबवण्याचा प्रयत्न केलाय। यावेळी पोलिसांना वारंवार विनंती करूनही त्यांनी बळाचा वापर करत शेकडो संघर्ष यात्री आणि या यात्रेवर लाठी हल्ला केलाय। याच घटनेचे तीव्र पडसाद जामखेड येथे उमटले असून आज रोजी या घटनेच्या निषेधार्थ जामखेड शहरासह तालुका कडकडीत बंद होता। जामखेड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा काढला होता। तसेच यावेळी तहसील कार्यालय येथे निषेध नोंदवत नायब तहसीलदार महेश भोसेकर यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी प्राध्यापक मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, ज्येष्ठ नेते वैजनाथ पोले, दत्तात्रय वारे, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, सुरेश भोसले, राजेंद्र पवार सर, शहाजी राळेभात, प्रकाश सदाफुले, सूर्यकांत मोरे, राजेंद्र गोरे, प्रकाश काळे, दत्तात्रय सोले पाटील, नगरसेवक अमित जाधव, पवन राळेभात, उमरभाई कुरेशी, प्राध्यापक राहुल अहिरे, सुरेश पवार, प्रशांत राळेभात, प्रवीण उगळे, पिंटू बोरा, अभय सिंघवी, अशोक घुमरे, किशोर परदेशी, हरिभाऊ आजबे, डॉक्टर चंद्रशेखर नरसाळे, नितीन मुरुमकर, संदीप गायकवाड, राम बाबर, प्रशांत हिरवे, अनिल रेडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी धनराज पवार, KW11 न्यूज, जामखेड। आमदार रोहितदादा पवार यांनी संघर्ष यात्रा नागपूर येथे आयोजित केली होती। नागपूर येथे शेवट झाली, सांगता झाली। त्या सांगता सभेला या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आले होते। त्यानंतर सांगता सभेनंतर युवकांच्या प्रश्नासाठी कर्जत जामखेडचा महत्त्वाचा प्रश्न जो युवकांचा होता MIDCचा, त्या प्रश्नासाठी विधान भवनमध्ये जे हिवाळी अधिवेशन चालू होतं त्या अधिवेशनावर हा प्रश्न उपस्थित करण्यासाठी रोहित पवार जात असताना ह्या जुलमी सरकारनं, या भारतीय जनता पार्टीचं सरकार, या सरकारनं यांना अमानुषपणे मारहाण करून जे अटक केली त्याच्या निषेधार्थ आम्ही आज जामखेड तालुका बंद करण्यात आला आहे। आमदार रोहितदादा पवार यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला। वास्तविक प्रथमतः जामखेड तालुका आणि कर्जत तालुक्याच्या जनतेच्या वतीने मी जी आमदार साहेबांना अटक झाली त्याचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो। आणि वास्तविकता आपण समजून घेतले तर आमदार रोहितदादा पवार यांनी 800 किलोमीटरचा प्रवास त्या ठिकाणी पूर्ण करून शासनाला विनंती काय केली तर फक्त एक निवेदन घ्या आणि आमच्या मागण्याबाबत तुम्ही विचार करावा। साधं निवेदन घेण्यासाठी सुद्धा शासनाच्या वतीने एकही त्या ठिकाणी उच्चस्तरीय अधिकारी किंवा पदाधिकारी एकही उपस्थित न राहता त्या ठिकाणी कुणीतरी भाजपचा शहराध्यक्षाला पाठवून देतात। म्हणजे त्यांची एक थट्टा केल्यासारखा हा प्रकार आणि आमच्या सगळ्या समाजातील सर्व घटकाचे जे प्रश्न जे मांडतात ते आमदार रोहितदादा पवार आणि आमच्या सर्वसामान्य लोकांची थट्टा केल्याचा प्रकार भारतीय जनता पार्टीकडून त्या ठिकाणी झालेला आहे। युवकांना अनेक समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, कर्जबाजारीपणा आहे, आज रोजगारांचे प्रश्न आहेत। आज सगळ्यात जामखेड आणि कर्जसाठी जे 1 वर्षापासून जे आमदार रोहितदादा पवार पाठपुरावा करत आहेत तो MIDCचा प्रश्न MIDCचा मार्गी लागणार होता। हजारो लोकांना युवकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार होते। तो आमदार रोहितदादा पवार झाल्यापासून या 4 वर्षामध्ये कर्जत जामखेडच्या एकंदरीत जे जीवनमान आहे सर्वसामान्य जनतेचं ते उंचावण्याचं काम त्या ठिकाणी रोहितदादा चांगल्या पद्धतीने करत आहेत। ते जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कर्जत जामखेड बंदचं आंदोलन आज 13/12 रोजी जाहीर केलेलं असून आज जामखेड जीवनावश्यक अत्यावश्यक सेवा वगळून 100% जामखेड बंद झालेला आहे। आता ज्या पद्धतीने रोहितदादांनी 800 किलोमीटरची संघर्ष यात्रा करून नागपूरला पवारसाहेबांचे वाढदिवस न भूतो न भविष्याची 50,000 लोकांची रॅली हे नागपूर येथे झाली आणि सर्वपक्षीय लोक तिथं असताना
कुठल्याही शासनाचा कुठलाही माणूस निवेदन घ्यायला आलेला नाही. त्यामुळं दादांनी विधान भवनावर धडक मारल्यावर त्यांना अक्षरशः लाठीमार करून 300 ते 400 जणांना लाठीमाराचा मार लागून 60-70 जण जखमी झाले होते. आणि रोहित दादा आर पाटलांचे चिरंजीव राहुल पाटील, रोहित पाटील, संदीप क्षीरसागर, सलीम देशमुख या सर्वांना अटक केली. त्यामुळं कर्जत जामखेडचे लोक चिडून जाऊन, आणि दुसरा विषय ते 4 वर्ष झाली कर्जत जामखेडच्या विकासाकरता 12.5 एकरमध्ये 4 नॅशनल हायवेच्या मध्यावर MIDCच्या नियमाप्रमाणे MIDC मंजूर करण्याकरता दादांनी अहोरात्र कष्ट घेऊन सर्व डॉक्युमेंट फाईल तयार करून फक्त सरकार बदलल्यानंतर रोहितदादांना श्रेय जाऊ नये म्हणून काल MIDC जामखेड आणि कर्जतचं जे युवकांचं भविष्य होतं, युवकांचा आदरबाद ती कॅन्सल झाली. त्यामुळं कर्जत जामखेडची जनता आणि तरुण वर्ग पेटून उठला असून ह्या इथून पुढे रस्त्यावर येऊन आमदार रोहितदादा पवार साहेब यांनी पुण्यापासून ते नागपूरपर्यंत युवकाचा प्रश्न हा महाराष्ट्रामध्ये आवाज उठवण्याचं काम संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सुरू केलेला होता. ती संघर्ष यात्रा नागपूर ह्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी ज्या वेळेस विधान भवनात आता सध्या आपल्या महाराष्ट्र शासनाचं अधिवेशन चालू आहे, विधान भवनामध्ये लोकप्रिय नेते आमदार रोहितदादा पवार साहेब जात असताना ह्या भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्राची सत्ता असल्यामुळं लोकशाहीचा विचार न करता दडपशाही करत आहेत आणि हजारो कार्यकर्ते आणि आपल्या नेत्याच्या समोर नेत्यांना लाठीचार्ज ह्या शासनाने केलेला आहे. तरी भारतीय जनता पार्टीचा मी निषेध करतो. विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि राज्याचे युवा नेते रोहितदादा यांनी जी युवा संघर्ष यात्रा पुणे ते नागपूर 800 किलोमीटर चालू केली. आणि या दरम्यान दादांना हे जात असताना संघर्ष यात्रेच्या दरम्यान जात असताना दादांना असंख्य शेतकरी भेटले, युवक भेटले आणि जे प्रश्न समस्या लोकांनी मांडल्या त्या समस्येचं निवेदन देण्यासाठी काल दादा विधान भवनात जात असताना त्यांना त्या ठिकाणी अडवण्यात आलं. त्यांच्याबरोबर असणारे आपले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते होते त्यांना देखील मारहाण करण्यात आली. त्याचा निषेध म्हणून आज आपलं जामखेड शहर बंद करण्यात येत आहे आणि याला एक चांगला प्रतिसाद देखील जामखेडकरांनी दिला. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद देतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रोहितदादा